चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओ युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या नवीन चॅनलवरती बरोबर आहे, आपण ऑलरेडी 4-5 व्हिडिओ टाकले होते, पण आता याचे नेक्स्ट व्हिडिओ जे सगळे असणार तुम्हाला या चॅनलवरती पण बघायला मिळणार आहे। आणि आपला जो मेन चॅनल आहे कैलास सर मॅथ्स अकॅडमी, या दोन्हीही युट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार। त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, दोन्हीही चॅनलला सबस्क्राईब करून घेणं तुमचं काम आहे, लक्षात घ्या। कारण व्हिडिओ इकडे आला तर तुम्हाला इकडे बघणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। ते आता दोन्हीही चॅनल आपण कोऑपरेट करतोय, कारण लक्षात घ्या तिकडे जास्त व्हिडिओ झाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, त्यामुळे मी इकडे पण व्हिडिओ टाकणार आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली सुरुवात करते। आज आपण बघणार आहे आता 5वीचा बघा मराठीचा हा का जो पायाभूत चाचणीचा पॅटचा पेपर हा कसा असू शकतो। इयत्ता 5वीचा मराठीचा पेपर जो पायाभूत चाचणी म्हणजे पॅटचा पेपर हा कसा असू शकतो, या संदर्भात आपण पीवायक्यू क्वेश्चन पेपर घेऊन आलोय। म्हणजे काय जुनी क्वेश्चन पेपर घेऊन आलोय। या क्वेश्चन पेपरचा आढावा घेऊन आपण एक अंदाज लावणार आहे का पेपर कसा असू शकतो आणि आलेले प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं पूर्ण डिटेल मध्ये मित्रांनो व्हिडिओ बघणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लगेच मी व्हिडिओला सुरुवात करते। ओके, चला सबस्क्राईबचं बटन दाबलंय का? कारण नसेल दाबलं तर पुढचे व्हिडिओ येणार नाही, मी आताच तुम्हाला क्लिअर सांगतोय। आणि कमेंट मध्ये हाईपचं बटन आहे, त्या बटनावरती टच करा, म्हणजे ते काय करा, बटन दाबा, तुम्हाला काहीतरी पॉइंट येतील, ते पॉइंट घ्या। ओके, चला बघा आता बघतोय आपण पायाभूत चाचणी मराठी विषय इयत्ता 5वी। चला पहिला भाग बघा काय। आता बघा मित्रांनो, तोंडी परीक्षा, सगळ्यात पहिले काय तोंडी परीक्षा। तुम्हाला तोंडी परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतात का, शब्द तुम्हाला दिले असतील, शब्द असतील किंवा म्हणी असतील किंवा कविता असेल किंवा ओळी असतील, त्या तुम्हाला नीट ऐकायच्यात आणि त्या तुम्हाला इथे लिहायच्यात, बरोबर आहे। त्या तुम्हाला इथे लिहायच्यात किंवा तुम्हाला एखादी गोष्ट सांगायला विचारले जाऊ शकते, बरोबर आहे। गोष्ट लिहा किंवा एखादी तुम्ही कहाणी म्हणतो आपण, गोष्ट लिहा किंवा एखादा कार्यक्रम झाला त्याबद्दल माहिती लिहा किंवा तुमच्या स्वतःविषयी माहिती लिहा किंवा तुमचा आवडता, लक्षात घ्या काय, आवडता सण असेल, त्याच्यानंतर आवडता खेळ असेल, आवडता खेळाडू असेल, तुमची शाळा असेल, या संदर्भात तुम्हाला काय एक पॅराग्राफ लिहायला येऊ शकतो। 4-5 ओळी तुम्हाला लिहायच्या असतील। ओके, अजून डिटेलमध्ये सांगणार आहे पुढे बघा। चला आता लेखीकडे जाऊया बघा। अजून बघा उतारा ऐकून लिहा। तुम्हाला एखादा उतारा सांगितला असेल तो डायरेक्टली ऐकायचा, म्हणजे सांगतील का या गावामध्ये अशा नावाचा मुलगा राहत होता, तो हे करत होता, मग अशा उतारे तुम्हाला दिले असेल ते सर्व तुम्ही काय करायचे, ऐकायचे आणि तुम्हाला काय काय आठवतो तुम्ही या ओळी तिथे लिहायच्या, किंवा तुम्हाला 4-5 ओळी सांगितल्या असतील त्या ऐकायच्या आणि लगेच खाली राईट डाऊन करायच्या। ओके, अशा प्रकारे तुम्हाला माहिती जाऊ शकते। आता पुढे आपल्याला बघायचं बघा, ही कविता तुम्हाला काय करायची, काय वाचायची। आता बघा कविता दिली ती तुम्हाला मनात वाचायची आणि एक कविता वाचून झाल्यानंतर तुम्हाला याच्यावरती जे प्रश्न तुम्हाला XYZ विचारले गेले असणार आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं द्यायची। पहिला क्वेश्चन बघूया आता बघा मित्रांनो, त्यापूर्वी उतारा वाचा। उतारा असो किंवा कविता असो काही प्रॉब्लेम नाहीये। हा सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी सगळ्या मोठ्या विद्यार्थ्यांनाही तेच सांगतो आणि लहान विद्यार्थ्यांना पण तेच सांगतो का सगळ्यात पहिले कविता उतारा जो काय असेल त्याचं वाचन करा, त्याचं काय करा, एकदा काळजीपूर्वक वाचन करून घ्या। जर तुम्ही चांगलं वाचन केलं तर तुम्हाला 100% फायदा होणार आहे, कारण त्यात ते उत्तर तुम्हाला कळणार आहे। चला पहिला बघा, आता अगोदर वाचून घ्या बघा। मी आहे मका, मला पाहून घाबरू नका, माझ्या शेंडीला हसू नका, कपड्यावर कपडे घालतो खूप, आवडले का माझे रूप, मला खाता उकडून भाजून, म्हातारी माणसं खातात किसून, सर्वांचा मी आहे सका, पण चावून खाण्यास विसरू नका। अशा प्रकारे मका विषय दिले। मग आता मक्याचं कणीस वगैरे आपल्याला माहिती आहे, आपण पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा खातो। आणि जर शेतकरी जर आपण असेल, स्वतः जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल, तुमच्या शेतामध्ये असेल, तरी सांगायची गोष्ट नाही आपल्याला, बरोबर का नाही। मका असतो, मग मक्यावरती बघा आता आलेले क्वेश्चन बघूया काय। आता बघा, आता खालील प्रश्न वाचून योग्य उत्तराला गोल कर। पहिला क्वेश्चन दिलाय बघा, म्हातारी माणसे मका कसा खातात। म्हातारी माणसं मका कसा खातात, मग आजपर्यंत दिले तर बघा, म्हातारी माणसे खातात किसून। कसं दिलं आपलं उत्तर, किसून दिले। मग पर्याय क्रमांक काय आपला बघा, क आहे, किसून, याला गोल करायचा। ओके, पुढे बघा, कपड्यावर कपडे घालतो खूप, या ओळीतील कपडे या शब्दाचा अर्थ काय, बरोबर आहे। जे पाचटा असतात, आमच्याकडे पाचट म्हणतात किंवा पाचट म्हणतात, बरोबर। जे पाचटा असतात मक्यावरती ते एकावर एक असतात आणि त्याच्यामध्ये मक्याचं कणीस असतं, बरोबर का नाही। मग त्या पाचटाला आपण उद्देशून का कपडे म्हटलेले। मग आता याच्यामध्ये बघा काय दिले, कंसावरील पानासारखे आवरण, बुजगावण्याचे कापड, थंडी वाजते म्हणून म्हातारी माणसं एकावर कपडे घालतात का, नाही। तर लक्षात हे काय, कंसावरील पानासारखे आवरण असतं, त्याला पाचट म्हणतात, पाचट म्हणतात का कंसावरील त्याला असतात, बरोबर आहे। हे पर्याय क्रमांक अ त्याचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट बघा मित्रांनो,
मक्याची शेंडी कशाला म्हटलं आहे बघा, मक्याचं झाड, कंसावरील तपकिरी रंगाचे रेशमी दोरे आणि मक्याची पाने. आता मक्याची शेंडी आपण कशाला म्हणतो, मका जर आपण बघितला त्या मक्यावरती आपल्याला माहिती आहे बरोबर, असे छोटेसे कोरडे असे केस असतात बरोबर आहे, त्याला आपण ती शेंडी म्हणतो त्याच्यावरती बरोबर आहे. आता मक्याचे झाड त्याला म्हणतो का शेंडी? नाही बरोबर आहे. कंसावरील तपकिरी रंगाची रेशमी दोरे येस त्याला म्हणतात, आणि मक्याचे पाण्याला म्हणतात का? नाही. तर ही उत्तर आपलं बरोबर असणार का? कंसावरील तपकिरी रंगाचे काय असणार आहे का? रेशमी दोरे असणार बरोबर आहे. त्याला काय म्हणतो? मक्याची शेंडी असे म्हणतात बघा. काय का माझ्या शेंडीला हसू नका बघा, दिले का नाही बघा मित्रांनो, अशा प्रकारे. ओके चला लक्षात घ्या, आपण सगळे शेतकरी पुत्र आहोत त्याच्यामुळे गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, याला थोडस मी इकडे घेतो. ओके ठीक आहे, काय अडचण नाही. आता पुढे बघा दिला आपला हा मजकूर आपल्याला वाचायचा आहे, आणि वाचल्यानंतर आपल्याला काम करायचंय का याच्यावरती जे काही क्वेश्चन आपल्याला दिलेले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आपण तयार राहायचंय. सगळ्यात पहिले काम करा का उत्तराचं वाचन करायला विसरायचं नाही मित्रांनो. वाचन करा, वाचन केल्यानंतर तुम्हाला याची सगळे, आणि लक्षात घ्या 100% जे क्वेश्चन आहेत लक्षात घ्या त्यांची उत्तरं तुम्हाला उतारामध्येच असतात, त्याच्यामुळे उतारा नीट वाचायचा, हवं तर वेळ लागू द्या पण एकदा उतारा वाचन करून घ्यायचा. चला आपण सुरुवात करू बघा. महाराष्ट्र राज्याच्या सर्वच भागात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात कमीत कमी 20 ते 25 इंच पाऊस पडतो. काही भागात तर 200 इंचाहून अधिक पाऊस पडतो. पावसाचे बरेचसे पाणी वाहत जाऊन समुद्राला मिळते. फारच थोडे पाणी जमिनीत जिरते. वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीच्या पोटात साठवल्यास विहिरीत जास्त काळ पाणी राहील. यासाठी शक्य तिथे छोटे छोटे बंधारे बांधून पाणी अडवायला हवे. कच्छच्या रणाच्या काठावर असलेल्या सुरेल नावाच्या गावात प्रत्येक घराने जमिनीखाली टाक्या करून त्यात पाणी साठवले आहे. त्या भागात अवघ्या 5 इंच पाऊस पडतो. या भागात उन्हाळ्यात नेहमीच भीषण पाणी टंचाई असायची. आता मात्र हा भाग पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे. कच्छच्या तुलनेत निसर्गाची कृपा असणाऱ्या महाराष्ट्रातील गावांना यातून बरेच काही शिकता येईल. अशा प्रकारे दिले, म्हणजे काय पाणी टंचाईवरती कशी मात केली जाऊ शकतो. ही कच्छ गाव दिले आपल्याला, ठीक आहे ना, कच्छ काय गाव दिले, या गावाने कशा प्रकारे मात केली पाणी टंचाईवरती हा भाग दिला होता. याच्यावरती कोणती क्वेश्चन येते आपण बघूया. पहिला भाग दिलाय सुरेल गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसा झाला, योग्य पर्यायाला गोल करा. पहिला बघा बंधारे बांधून, जमिनीखाली पाण्याच्या टाक्या बांधून आणि विहिरी घालून. मग इथं काय दिलंय बघा का सुरेल गावात नावाच्या गावात प्रत्येक घराने जमिनीखाली टाक्या करून त्यात पाणी साठवले. बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब. पुढे बघा महाराष्ट्रावर कच्छच्या तुलनेत पावसाच्या बाबतीत निसर्गाची कृपा जास्त आहे असे का म्हटले गेले आहे? का म्हटले गेले? कारण पूर्ण आपण पाणी टंचाईपासून त्यांनी याच्यावरती मात केलेली आहे. तर त्यांनी प्रत्येक घराच्या खाली काय, त्या घराच्या जमिनी खाली त्यांनी काय केलंय का टाक्या केल्या म्हणते, आणि त्याच्यामध्ये काय का जे निसर्गाचं वाहतं पाणी असतं आपण म्हणतो पाऊस पडल्यानंतर, त्या पाण्या काय केलं का त्या पाण्याला त्याच्यामध्ये काय साचवलं. काय अवघ्या 5 इंच एवढा पाऊस पडतो. पण या गावात त्या उन्हाळ्यात नेहमी भीषण पाणी टंचाई असायची, पण आता मात्र पाण्याचा भाग स्वयंपूर्ण झालेला. का? कारण याच्यामध्ये घराच्या खाली काय केलं का त्यांनी जमिनी खाली काय केलं, त्याच्यामध्ये पाण्याच्या टाक्या तयार केल्या, ते पाणी शुद्ध केलं, आणि अशा प्रकारे पाण्यापासून त्यांनी काय केलं का मात केली. म्हणून याच्यामध्ये काय म्हटलंय का महाराष्ट्राच्या कच्छच्या तुलनेत पावसाच्या बाबतीत निसर्गाची कृपा खूप जास्त आहे असे म्हटले गेलेले आहे. चलो ठीक आहे, पुढे बघा. आता याच्यावर बघा या मजकुराचा मुख्य हेतू पुढील पैकी काय असेल ते ठरव आणि पर्यायाला गोल कर. बघा ठीक आहे ना. बघा आता काय दिलं, या हा जो दिलेला आपण मजकूर म्हणजे काय, हा उतारा वाचलाय, त्याचा मेन एम म्हणतो आपण का, त्याचं काय महत्व आहे, काय दिलं आपल्याला हे आपल्याला माहिती आहे ना. काय दिलं का पाणी टंचाई विषयी दिले. पहिला बघा महाराष्ट्रातील पाणी टंचाई बद्दल माहिती देणे, कच्छ व महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण वाढवले, पाणी टंचाईची सोडवणूक कशी करता येईल याचे उदाहरण दिले. बरोबर आहे. काय क पर्याय का पाणी टंचाई आपण कशी सोडू शकतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं, किंवा आपण त्याचं सोल्युशन काढू शकतो हे आपल्याला दिलेले. बरोबर आहे. पुढे बघा जाहिरात वाचायची आपल्याला. ठीक आहे, पुढे बघूया. ठीक आहे, बघा जाहिरात वाचायची. आता बघा राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिलेले दिनांक 12 एप्रिल 2015. तुम्हाला 20-25 काही येऊ शकतं, जुनी ऍड असेल नवीन ऍड असेल काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा अवघ्या 5 वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ डोस आवश्यक पाजून घ्या.
लक्षात ठेवा, यापूर्वी कितीही डोस दिले असले तरीही बाळ नुकतेच जन्मलेले असले तरी काय का लक्षात ठेवा, यापूर्वी कितीही डोस दिले असले तरी द्यायचे, बाळ नुकतेच जन्मले असले तरी द्यायचे, आणि बाळ आजारी असेल तर वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने त्याला काय करायचे, लस द्यायचे. बघा 2 थेंब कशासाठी, जीवनासाठी तुम्हाला सांगितले, या दिनांकाला त्याला द्यायचे. ओके, चला याच्यावरती काय आता बघून घ्या आपल्याला का आरोग्य खात्याने दिलेली एक जाहिरात आहे लसीकरणाबद्दल. आता बऱ्याचदा घरोघरी या लसीकरणाबद्दल माहिती पोहोचवतात किंवा दरवाज्यावरती कुठेतरी लिहितात, बरोबर ना. बघा आता पहिला बघा, पोलिओचा डोस किती तारखेला द्यायचा आहे, किती तारखेला द्यायचे बघा, दिनांक 12 एप्रिल 2015ला, बरोबर. कधी, दिनांक 12 एप्रिल 2015ला, म्हणजे आता बघा इथं 12 एप्रिल दिले, 2015, 16 काय 19, 20, 21, 22 काही दिलं नाही, पण इथं दिले पर्यायामध्ये 12, म्हणजे हा तुमचा पर्याय बरोबर आहे. पण बघा, नंदाताईचा मुलगा, लक्षात घ्या काय दिलंय, नंदाताईचा मुलगा 3 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे. त्याला मागच्या वर्षी पोलिओचा डोस दिला होता, तर त्याला या वर्षी पोलिओचा डोस द्यायचा किंवा नाही द्यायचे, न्यावे का, द्यायला न्यावे का. बघा आता याच्यात अटी सांगितलं आपल्याला, यापूर्वी कितीही डोस दिले असले तरीही, म्हणजे काय तुम्ही 1-2 डोस घेतले असले तरीही, आणि बाळ नुकतेच जन्मले असले तरी. पण आता यांचं बाळ तर 3 वर्षाचं आहे, आणि माग अगोदर त्यांनी काय पोलिओ डोस घेतलेला आहे, आता द्यायचा का, येस द्यायचा, कारण यापूर्वी कितीही डोस दिले असले तरी त्याला पोलिओ डोस देता येईल, म्हणून पर्याय क्रमांक अ आपलं उत्तर असणार हो. पण बघा, पोलिओचा डोस किती थेंबाचा असतो, इथं दिलं बघा 2 थेंब जीवनासाठी, दिले का 2 थेंब जीवनासाठी. आपला ऑप्शन असणार बघा 1, 5, 2, 2 असणार आहे, तर पर्याय क्रमांक क असणार आहे, कारण 2 थेंब जीवनासाठी. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, लक्षात घ्या का याची उत्तर तिथंच असतात, जास्त कन्फ्युज व्हायची गरज नाही. ओके, पुढे बघा, 12 ते 14 मध्ये दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाऐवजी कंसातील शब्द वापरून आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिहायचे तुम्हाला. ओके, बघा, अहमदने काकडी खाल्ली आणि तुम्हाला सांगितले का आंबा घ्या. मग आता तुम्ही काय करणार का, अहमदने, मग काय काकडीच्या जागी तुम्ही आंबा घ्यायचा, मग इथं काय येणार, अहमदने, ठीक आहे ना, काय, अहमदने काकडी खाल्ली, काकडी खाऊन आंबा घ्यायचा, मग काय घेणार तुम्ही, अहमदने आंबा. आता आंबा खाल्ली होईल का खाल्ला होईल रे, आंबा खाल्ला होईल का खाल्ली होईल, तर आपण काय म्हणणार आहे का आंबा खाल्ला, बरोबर आहे. काय म्हणू शकतो आपण, आंबा खाल्ला म्हणणार आहे, आपण खाल्ली म्हणतो का नाही, बरोबर ना, लिंगामध्ये फरक आहे. पण बघा, मेरीकडे 1 रुपया होता, काय, मेरीकडे 1 रुपया होता, तर याच्यात सांगितले 5 रुपये, मग तुमचं उत्तर काय येणार, मेरीकडे 5 रुपये का नाही, तर इथे येणार मेरीकडे 5 रुपये होता का नाही, होता म्हणजे काय, 1 रुपया एक वचन आणि अनेक वचन, 5 हे अनेक वचन आहे, मग होताचं होणार होते, काय, मेरीकडे 5 रुपये होते. पुढे बघा, उद्या मी दादाला भेटेन, काय सांगितलं तुम्हाला, उद्या मी दादाला भेटेल. मग आता उद्या सांगितले, बरोबर ना, उद्या सांगितले, पण तुम्हाला काय करायचे, काल करायचे. मग इथं काय येणार, तर काल मी दादाला, काल म्हणजे काय, होऊन गेला, बरोबर आहे, काय होऊन गेला, म्हणजे काल मी दादाला भेटलो, बरोबर आहे, काय भेटलो, ठीक आहे ना, लक्षात घ्या, काय तर दादाला भेटलो होतो किंवा भेटलो असं लिहिलं तरी चालेल, ठीक आहे ना, भेटलो होतो किंवा भेटलो दिलं तरी चालेल, काय. ओके, पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, तुम्हाला काय सांगितले का, धारातीर्थी पडणे या वाक्यप्रचाराचा वापर करून लिही. तर धारातीर्थी पडणे म्हणजे काय असतं का, वीर गती प्राप्त होणे किंवा देशासाठी अमर होणे किंवा देशासाठी बलिदान देणे असा त्याचा अर्थ होतो बघा मित्रांनो, बरोबर आहे, ठीक आहे ना. मग काय, कारगिल युद्धामध्ये सैनिकांना धारातीर्थी प्राप्त झाली, अशा प्रकारे आपण वाक्यात उपयोग करू शकतो. पुढे बघा, नाव या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ लक्षात घेऊन प्रत्येक अर्थाचे एक वाक्य लिहा. बघा आता काय दिले बघा, हार दिला बघा, नाव या शब्दाचे, लक्षात घ्या काय, नाव या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ लक्षात घेऊन प्रत्येक अर्थाचा तुम्हाला एक एक शब्द लिहायचा आहे. जसं की बघा, मुख्याध्यापकांनी पाहुण्यांच्या गळ्यात हार घातला, काय केलं, मुख्याध्यापकांनी पाहुण्यांच्या गळ्यात हार घातला, हार म्हणजे काय, आपण म्हणतो का फुलांचा हार घातला. आता तुम्हाला दिलं हार दिला, तर हारच्या जागी तुम्ही घेणार माळ घेणार, तर आपण वाक्य कसं लिहू शकतो, मुख्याध्यापकांनी पाहुण्यांच्या गळ्यात काय माळ घातली, बरोबर आहे, फुलांची माळ घातली असं आपण म्हणू शकतो. पुढे बघा, लंगडीच्या सामन्यात 5वीच्या संघासमोर 6वीच्या संघाला हार पत्करावा लागेल. हार म्हणजे काय, तर का पराभव. मग तुम्ही काय घेणार का, लंगडीच्या सामन्यात 5वीच्या संघासमोर 6वीच्या संघाला पराभव पत्करावा लागला, अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचंय, ठीक आहे ना.
ओके, एकदम सिंपल आहे, काही लोड घ्यायची गरज नाही. पुढे बघा मित्रांनो, योग्य विरामचिन्हे वापरून तुम्हाला काय करायचं का वाक्य पुन्हा लिहायचं. बघा, ती म्हणाली किती छान आहे हे पुस्तक. बरोबर आहे, ती म्हणाली किती छान आहे हे पुस्तक. आपण जेव्हा उद्गारवाचक म्हणतो बाबा एकदम असं आश्चर्यचकित होतो, बरोबर आहे, तेव्हा काय त्याचं उद्गारवाचक चिन्ह द्यायचं त्याला असला. पुढे बघा, खालील वाक्यांचा योग्य क्रम लावून वाक्य पुन्हा लिही. त्याला रस्त्यावर मोठा साप दिसला. रमेश शाळेत चालला होता. शेजारचे काका धावत आले. तेवढा साप निघून गेला. तो मोठ्याने ओरडला. बघा, आता काय याला तुम्हाला क्रम लावायचे. आता याच्यात सगळ्यात पहिला काय येऊ शकतो बघा, तर रमेश शाळेत चालला होता. बरोबर काय, रमेश शाळेत चालला होता. बरोबर आहे. मग आता नंतर काय होणार आहे का बघा, काय होणार त्याला, तो मोठ्याने ओरडला. काय का तो मोठ्याने ओरडला म्हणतो, त्याला रस्त्यात मोठा साप दिसला. बरोबर आहे. पण अगोदर त्याला तो लगेच ओरडल का नाही, त्याला अगोदर काहीतरी दिसल मग नंतर ओरडल. म्हणजे आपल्याला काय का वरचं हे दोन नंबरचं वाक्य येईल आणि नंतर काय का साप बघितल्यानंतर तो ओरडणार आणि तेवढ्यात जे काय बाजूच्या आजोबाचे काका वगैरे शेजारी असतील ते येणार आणि त्याच्यानंतर शेवटी काय का तेवढ्यात साप हा निघून जाणार. बरोबर आहे. अशा प्रकारे योग्य क्रम लावायचा, नीट लक्ष द्यायचं, का नीट डोकं लावायचं, का कोणती घटना अगोदर होणार. तो शाळेत चालला, त्याला काहीतरी दिसलं, मग नंतर तो ओरडला, मग कोणतरी मदतीला आला आणि तेवढा तो साप निघून गेला. ओके. पुढे बघा, खालील शब्दांना उपसर्ग जोडून तयार होणारा प्रत्येकी एक शब्द लिहायचा तुम्हाला. बघा, जसं की उपयोगचा सदुपयोग, दुरुपयोग. बघा, तर गुण दिलाय, तर गुणचं काय बघा, अवगुण. बरोबर, काय गुणचं काय अर्थ, अवगुण आपण घेऊ शकतो. बरोबर आहे. पुढे बघा, लक्ष दिलंय. आता काय लक्ष, लक्ष म्हणजे काय, याला आपण दुर्लक्ष करू शकतो. बरोबर ना, काय करू शकतो, त्याला दुर्लक्ष करू शकतो. बघा, अशा प्रकारे काय का मित्र लक्षात घ्या का अशा प्रकारे आपण ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले. तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये पुढील शेवटचा क्वेश्चन बघा, खालील प्रसंगाच्या आधारे एक गोष्ट लिही. 7-8 मुले मिळून रविवारी नदीवर पोहायला गेली. पोहण्याची शर्यत लागली. सगळ्यांनी पोहायला सुरुवात केली व अचानक एक मुलगा ओरडू लागला. बघा, काय याच्यात घटना आपण कशी लिहू शकतो. गोष्ट का एक गाव होतं. बरोबर आहे. आता आमच्याकडे पण, माझ्या गावाला पण आमचा तलाव आहे, छोटासा तलाव आहे. आम्ही लिहू शकतो बाबा आमच्या एका गावामध्ये म्हणजे खेड भैरव या गावामध्ये काही मुलांची नावं टाकायची किंवा मुलं राहत होती. बरोबर, काय राहत होते ती आता काहीतरी 4थी-5वीला शिकत होती. रविवारचा दिवस रविवारचा दिवस असल्यामुळे त्यांना शाळेला सुट्टी होती. म्हणून 7-8 मुले मिळून रविवारी नदीवर पोहायला गेली. ठीक आहे ना. मग त्यांच्यामध्ये पोहण्यासाठी सगळे उतरल्यानंतर खेळता त्यांनी ठरवलं का पोहण्याची आपण शर्यत लावूया आणि त्यांनी पोहण्याची शर्यत लावल्यानंतर सगळ्यांनी पोहायला सुरुवात केली. हा त्याच्या पुढे गेला, तो याच्या पुढे गेला, याला मागं टाकला, असं तुम्ही गोष्ट तयार करू शकता. आणि नंतर काय का अचानक एक मुलगा ओरडायला लागला. तितक्यात बघतो काय, तर एखाद्या मुलाचं नाव टाकायचं होतं, तो पाण्यामध्ये डुबक्या घेत होता. नंतर डुबक्या घेत असताना आपण काय करू शकतो, काल तिथं पुढे द्यायचं, सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. नंतर शेवटी त्याला वरती बाहेर म्हणजे पाण्याच्या बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला. आणि नंतर मुलांनी ठरवलं का मग काय का मुलांनी ठरवलं की बाबा नंतर आपण रविवारची सुट्टी जरी असेल तरी आपण जास्त खोल पाण्यामध्ये किंवा पोहायला जाणार नाही. अशा प्रकारे त्यांनी काय केलं, संचय केला. किंवा एखाद्या ज्या विद्यार्थ्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढला असेल, एखाद्या मुलांनी किंवा मुलींनी, जो कोणी असेल किंवा मोठा माणूस, त्याला गावकऱ्यांच्या वतीने सत्कार केला की त्याला शाबासकी मिळाली. अशा प्रकारे तुम्ही गोष्ट तयार करू शकतात. ओके, तुमच्यावर डिपेंड आहे. फायनली बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीचा 5th स्टँडर्डचा आपण मराठी या विषयाचा पॅटचा पेपर, पायाभूत चाचणीचा पेपर हा कसा होऊ शकतो, याच्यावरती कशा प्रकारे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असणार आहे हा पूर्ण आपण बघितलेला. ठीक आहे ना. तर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मेन चॅनलला, कैलास सर मॅथ्स अकॅडमीला, नेक्स्ट विजनला. लक्षात घ्या, दोन्ही चॅनलवरती मी व्हिडिओ टाकणार आहे आणि पुढचा व्हिडिओ हा दोन्हीकडे येऊ शकतो. ओके, लक्षात घ्या. पुढचे तुमचे जे काही मॅथ्सचे असेल म्हणजे गणितचे असेल आणि तुमचा जो इंग्लिशचा पेपर असेल यावरती पण तुम्हाला 100% गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलवरती केलं जाणार आहे. फक्त लक्षात घ्या, अशा प्रकारे अभ्यास करा. तुम्हाला डायरेक्टली सेम टू सेम क्वेश्चन पेपर कोण देऊ शकत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला पॅटर्न सांगू शकतो आम्ही, कसा येऊ शकतो हे सांगू शकतो. त्यामुळे स्वतः देखील अभ्यास करायला सुरुवात करा. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सर्वांना जय महाराष्ट्र.